मागे ऐसया मायापुराते स्वीकरोनी कर्मभूमी स्थिता मनुष्य देहयुक्ता जीवा ज्ञान पर्यंत आपुला संबंध देती सांगितलं। आणि त्यासाठी एका जीवाप्रती परागिरा करूनी परमेश्वरू आपुले अस्तित्व साधिती म्हटलं। आणि तदनंतर मग एकू अनुसरेती एकू ननुसरेती, त्यापैकी ननुसरेती ते प्रमादीय बोली जेती तया सृष्टी शून्य होय। तो बाद झाला, तो आता उद्धरणामध्ये पुढे येणारच नाही। कोण? ननुसरणारा, न अनुसरण करणारा, त्याला तो प्रमादी झाला, तो प्रमादपतीत झाला, त्याने घोडचूक केली, त्याने आत्मघात केला स्वतःचा, त्याला ही सृष्टी शून्य वायफळ गेली आता। म्हणजे त्याच्या उद्धाराच्या दृष्टिकोनातून ती आता त्याच्या उपयोगाला येणार नाहीये, तर तो आता युग धर्मात पडला। मग तो युगानुयुगात सृष्ट्यांतरांमध्ये कर्मराटीच्या नियमानुसार त्याला त्याच्या पाप पुण्यरूप कर्माच्या अर्जकत्वानुसार यथाकाळ देवता फळदातृत्व भोगवत राहतील। स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष चतुर्विध कर्मफळात राहत घटिकेच्या दृष्टांताच्या न्यायानुसार तो परिभ्रमंतीला पावतच राहील। मात्र जे एक अनुसरेती सांगितले ते तर प्रमादी होत नाहीत, प्रमादपतीत होत नाही, आत्मघाती होत नाही, ते आत्मकल्याण साधून घेतात आणि त्यांनाही सृष्टी शून्य न जाता वायफळ न होता ही सृष्टी त्यांच्या उपयोगाला येते, लाभदायक ठरते, त्यांचं आत्मकल्याण होतं। मग त्याविषयी सांगतात की त्याची दैवराटीमध्ये व्यवस्था कशी केली जाते। मग कारण तो कर्मराटीतून दैवराटीत आला आता ज्ञानबोधोत्तर अनुसरल्यानंतर। दैव म्हणजे परमेश्वर, त्याच्या नियमानुसार घालून दिलेली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेनुसार आता त्याला त्याचा कर्मभोग भोगवला जातो। म्हणजे त्याच्या कर्मभोगामध्ये त्याला सूट दिली जाते। तशी जो ननुसरती ते प्रमादी असतात त्यांना सृष्टी शून्य होते, त्यांना सूट दिली जात नाही, उलट त्यांना पुरेपूर त्यांचा भोग भोगवला जातो। कर्मराटी कर्म म्हणजे जीवाने अर्जन केलेल्या पापपुण्य कर्माच्या नुसार देवता फळदाती त्या कर्मानुसार सुख दुःख फळ भोगदातृत्व करून घेतात, पूर्ण आवेशानं रोषपूर्वक ते भोगवतात। मग त्याला इथे तसं नाही होत, इथे भरपूर अशी सूट त्याला मिळते। जसजसं आचार धर्म करेल तसतशी अधिकाधिक आणखी सूट मिळते आणि त्याचा कर्मनाशी होत जातो। किंचित दुःखे पापराशी नसतात, आनंदे पुण्यराशी नसतात। आणि मग त्याची पुढची गती सांगतात आता। मग हे उद्धरण नेमकं प्रकरण तो महावाक्य निर्वचन स्वरूप परमेश्वर आणि उद्धरणात पहिल्या 11 वचनीमध्ये अवतार ग्रहणीत साधनदाता परमेश्वरीय अवतार तो आता त्याचं उद्धरण करतो, ऊर्ध्वगतीने हरण करतो। कारण तो येथ अधीन होईजे येथोनी म्हणितले ते कीजे ते अनुसरण बोलीजे, तो साधनदात्या परमेश्वरीय अवताराला अधीन होतो आणि त्यांचं म्हणितलेलं यथा अधिकारे स्वधर्मानुरूप का प्रयत्न करून इंद्रियांचं क्षमदम पालन करून तो करण्याचा प्रयत्न करीत राहतो आणि अनुसरतो। मग त्याची गती काय सुरू होते त्याबद्दल सांगतात पुढे चालून। अनुसरलेयाचे आगंतुक खुंटे अनारब्ध सुंके प्रारब्धा भोगे क्षयो। मग जो अनुसरलेला असतो, जे जीव अनुसरतात त्यांचं आगंतुक खुंटे, आगंतुक म्हणजे अकस्मात। आगंतुक म्हणजे काय तर कर्म, अनारब्ध सुंके म्हणजे अनारब्ध म्हणजे प्रारब्ध न झालेलं काय तर कर्म,
प्रारब्धा भोगे क्षय होतो. प्रारब्ध म्हणजे काय? पूर्ण झालेलं. पण काय? तर कर्म. इथे कर्म हा भाव अभिप्रेत आहे. आगंतुक, अनारब्ध, प्रारब्ध कर्म आहेत ते. तर कर्माची त्रिविध चाल असते. आधी आगंतुक म्हणजे अकस्मात उल्लेख होतो मनामध्ये. अकस्मात पाहुणे न सांगता घरामध्ये येऊन गेले, आगंतुक पाहुणे आले. तसं जीवाला स्वातंत्र्य आहे उल्लेख करण्याचं, विचार करण्याचं. तो स्वतःहून उल्लेख करतो. ते स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्यानुसार कर्मण्येवाधिकार असते. आणि मग पुढे चालून ते अनारब्ध होतं किंवा तात्काळी होतं, लगेच. म्हणजे ते वाचिक होतं, वाचिक सांगण्याच्या पक्षी आहेत. ते मानसिक दृष्ट्या संकल्प दृढ होतो त्याचा की मी हे करणारच. मग आगंतुक तर क्रिया उभयरूपा दोन प्रकारच्या आहेत. एकच क्रिया उभयरूप असते, पाप पुण्य संमिश्रित, पाप प्रधान पुण्य अनुषंगिक, पुण्य प्रधान पाप अनुषंगिक. पण पाप आणि पुण्य या दोन प्रकारच्या क्रिया असतात. मग पापरूप आणि पुण्यरूप दोन कर्म असतात. तर मग जे काही पापरूप का पुण्यरूप आगंतुक विचार केलेले असतील, पुण्य करावं का पाप करावं, ते खुंटून जातात. खुंटतात म्हणजे जसं बीज पेरलेलं आहे आता तुम्ही, आणि त्याला अंकुर आलेला आहे बारीकसा, तो तुम्ही खुंटून टाकला, मग ते वृक्ष वाढणारच नाहीये. मग तो बंद पडला तिथे. खुंटून टाकलं, खुरतडून टाकलं ते. आता बंद झाली त्याची चाल पुढची. त्या बीजातून ते वृक्ष मध्ये परिणत होऊन फळामध्ये येण्याची. मग आगंतुक खुंटे. आणि मात्र मग आगंतुकानंतर काय होतं की जीव ते विस्मृत पावतो केव्हा केव्हा, तर त्याला मग संलग्न ते चेष्टकत्व करतो आणि ते अनआरब्ध होतं. अनआरब्ध म्हणजे जे अजून प्रारब्ध झालेलं नाहीये, म्हणजे प्रात्यक्षिक शारीरिक स्तरावर ती क्रिया पूर्ण घडलेली नाही आहे. नसुदी वाचिक म्हणजे मानसिक संकल्प दृढ झालेला आहे की मी हे करणारच. मग ते पापरूप असो का पुण्यरूप असो. जर पापरूप का पुण्यरूप आगंतुक अकस्मात उल्लेख केला असेल, त्याच्यानुसार अनारब्ध सुद्धा जो संकल्प आहे मी या करणारच, तोही पापरूप किंवा पुण्यरूपच असेल. पण ते अनारब्ध जे आहे त्याने जे ज्ञानबोधाच्या पूर्वी अज्ञान अवस्थेत अकस्मात उल्लेख आगंतुक कर्म केलेले असतात, म्हणजे पाप पुण्यरूप विचार भाव धरलेले असतात, ते पुढे चालून काही अनारब्ध झालेले असतात त्याचे. मग ते अनारब्ध सुद्धा सुंकून जातात. म्हणजे जसं बीज असतं किंवा रोप आहे, अंकुर निघून रोप झालाय, ते जर सुकून गेलं उष्णतेने तर मग त्याचा वृक्ष होत नाही, फलित होत नाही. तसं ते अनआरब्ध कर्म जे अजून प्रारब्ध पूर्ण फलित झाले नाही, शारीरिक स्तरावर प्रत्यक्ष क्रिया घटित झाल्या नाही, असे कर्म सुकून जात असतात. हे मागचे आगंतुक तर खुंटले, आता नव्याने आगंतुक अकस्मात उल्लेख ही प्रतिबंध होतात. तर मागचे जे अनारब्ध आलेले झालेले ते सुंकतात, आणि मागे जे आगंतुक घडलेले होते ते अनारब्ध ही होत नाही, कारण ते आगंतुक खुंटून गेलेले आहे. आणि आताचे अनारब्ध हे सुंकून जात आहेत. मात्र राहिले ते प्रारब्ध, जे त्याने प्रत्यक्षात शारीरिक स्तरावर जे कर्म केलेले आहेत त्याचे कर्मलेप निष्पत्ती होऊन गेलेली आहे त्याच्या अनाद्य विद्यायुक्त जीव स्वरूपावरती. क्रियेतव लेपू लागे, क्रिया उभयरूपा, संता संता, एकी पापरूपा एकी पुण्यरूपा. पण ते पाप पुण्यरूप लेप जे लागलेले आहेत ते मात्र भोगे क्षयो प्रारब्धा, प्रारब्ध म्हणजे पूर्ण रूपाने घटित झालेलं जे कर्म आहे शारीरिक स्तरावर, का मानसिक उल्लेख करूनही काही प्रारब्ध होऊ शकतात. असं नाही की शरीरानंच करावं, का बोलण्याने होऊ शकतात. तो फार सूक्ष्म विषय आहे, आणखी वेगळा. प्रारब्ध म्हणजे लेप लागलेले, ते कर्मलेप लागून गेलेले आहेत ते. प्रअब्ध
अब्धी म्हणजे असं समुद्राला म्हणतात संस्कृतमध्ये. समुद्रामध्ये जशा नाना प्रकारच्या नद्या वाहून वाहून समुद्र भरतो म्हणजे तो प्रारब्ध होतो, भरणी प्रारब्ध होणे. मग आगंतुक अनारब्ध म्हणजे मानसिक, मग वाचिक म्हणजे संकल्पित, मग शारीरिक प्रात्यक्षिक होते. म्हणजे या प्रात्यक्षिक कर्मांचा समुद्र भरतो. तो जीव स्वरूपावरती त्याचे पाप पुण्यरूप लेप लागतात. हा तो कर्माचा समुद्र भरणे होय. ते प्रारब्ध कर्माचे लेप असतात. या आगंतुक अनारब्ध कर्माच्या नद्या वाहत वाहत प्रारब्धा तो कर्मलेपांचा समुद्र भरतो. जीवी अनंत जन्माची खते बैसली असे ती, ते सहसा कायसेही न फेटती, येथोनी फेडल्या वांचोनी. अनंत कर्माची खते बैसलेली असेल. मग अनंत जन्मांतरातील प्रतिसृष्टीतील युगायुगांतरामध्ये अनंत जन्मात केलेले पाप पुण्यरूप कर्माचे लेप जीव स्वरूपावरती लागलेले असतात. खत तसं शेणाचं टोपलं आणलं की टाकलं एक मोठं खत तयार होतं. खताचे खत तयार होतं. असं खते तयार झालेले असतात. मग ते प्रारब्ध जे आहे ते मात्र भोगून क्षय केले जात असतात. प्रत्यक्षात त्याला त्याचे सुख दुःख रूप भोग हे द्यावे लागतात. मग त्यातही मात्र किंचित दुःखे पाप राशी नासेती. जरी प्रारब्ध जोडलेला आहे, पाप कर्माचा लेप लागलेला आहे पाप कर्म करून, आणि वेळ प्रसंगाला आता त्याला देवतेकडून दुःख भोग भोगवला जाईल, तर त्याला तो कर्म सवा भोगवला जात नाही. तर दैव सवा म्हणजे दैव म्हणजे परमेश्वराच्या आज्ञेने, परमेश्वराच्या कळाने, त्याच्या सृष्टी व्यवस्थेमध्ये दैवराटीचा जो नियम आहे त्याप्रमाणे त्यात त्याला सूट दिली जाते. किंचित दुःखे, परमेश्वराच्या वियोगात, त्याच्या अनुसरणात, धर्माचरण करण्यात जर त्याला कष्ट पुरले, दुःख झालं योग, तर पापाच्या राशीच्या राशी, डोंगरचे डोंगर नाश पावतात. आणि त्या अभावी मग ते कर्मलेप राहत नाही पापाचे, म्हणून त्या देवता ते दुःखरूप भोग सुद्धा भोगवू शकत नाही. म्हणजे प्रारब्धही चुकतं. पण ते त्याच्या धर्माचरणावर आहे. जसं कर्माचरण करून चुकलाय त्या तोडीने त्याला आता धर्माचरणही करावं लागणार आहे. त्याचबरोबर अनन्य पुण्य राशी नासे ती, काही पापच केले, पुण्यही करून ठेवलेले अनंत श्रुत्यात, अनंत युगांमध्ये, अनंत जन्मांतरामध्ये. मग त्याला परमेश्वरीय ज्ञानबोध होऊन अपूर्व स्वस्थता लागते. येणे बोधे बोधवंता जे स्वस्थता अति ते चैतन्य विद्यावंता न पवे. स्वस्थता जे महान पुण्याने मिळणार नाही ते फळ ज्ञानाने मिळतं. स्वस्थता लागते त्याला, अपूर्व आत्मिक स्वस्थता. त्यानंतर त्याला परमेश्वराच्या ध्यानामध्ये आत्मसंतुष्टी होते आणि परमेश्वराच्या प्रेम भजनामध्ये, भक्तीमध्ये आत्मसंतृप्ती होते. हार्दिक आल्हाद, आत्मिक आनंद येतो. ज्या ज्या काही परमेश्वरीय भक्तिरूप क्रिया करतो त्याच्यामध्ये त्याला आनंद येतो, हार्दिक आल्हाद. तर त्या आनंदे पुण्यराशी नासेती. त्या पुण्याचे लेप त्याने अर्जित केलेले मागील आपले अंतर्याग बहिर्याग धर्माचे, ते परमेश्वर आपल्या कृपादृष्टीने अवलोकन करून नाश करून टाकत असतात. आणि सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणम व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुला सर्व पापांपासून, काय पुण्यापासूनही विनिर्मुक्त करून टाकेल. मग काय होतं की परमेश्वर त्याच वेळेला तो जेव्हा दुःख करतो, जेव्हा त्याला सुख होतं, तेव्हाच कृपादृष्टीनं साधनदाता परमेश्वरी अवतार जिथे असतील तिथून अवलोकन करून त्याच्या जीव स्वरूपावर लागलेले जे पाप पुण्याचे लेप आहेत ते पुसून टाकतात, क्षालन करतात, नाश करतात. मग ते राहत नाही, तर मग देवता त्याला सुख दुःख भोगवू शकत नाही. मग असं हे प्रारब्ध भोगे क्षयो, यामध्ये सुद्धा त्याला धर्माचरणानुसार सूट दिली जाते. असं नाही की प्रारब्ध भोगे क्षय, तर प्रारब्ध जेवढं जोडलेलं असेल तेवढं त्याला भोगावंच लागेल देवतेकडून कर्मराटीप्रमाणे. नाही, दैवराटीच्या नियमानुसार त्याला त्यामध्ये सूट मिळते. आणि ती सूट कशा प्रकारे मिळते? प्रारब्ध भोगे क्षयो, तर प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय जर विनाश पावत नाही, तर मग ती संपूर्ण जर भोगावंच लागतील,
तर मग त्याच्या पदरी तर हा सुखदुःखाचा पोवाडा आणि परत मग तो उद्विग्न होईल, त्रस्त होईल, त्यामुळे जास्त अधिकच, आणि त्याला परमेश्वर भक्ती घडणार नाही. त्याचबरोबर आणखी तो पाप पुण्य कर्म करायला लागून जाईल, त्रस्त होऊन मग आणखी. मग त्यासाठी त्याला त्या कशा प्रकारे त्याची व्यवस्था केलेली आहे हे सांगतात सूट देण्याची. अनुसरल्यासी कर्म सवा भोगू नाही, दैव सवा भोगू. ननु सरल्यासी कर्म सवा भोगू, दैव सवा भोगू नाही. जे अनुसरत नाही त्यांना कर्म राहटीप्रमाणे त्याने अर्जित केलेल्या पाप पुण्य कर्मांच्या लेपाच्या अनुसार देवतांच्या द्वारा फळदातृत्व चतुर्विध कर्म फळामध्ये परिभ्रमंतीला त्याला पाहून सुखदुःख भोगून केलं जात असतं. मात्र दैव सवा दैव राहटी परमेश्वराच्या जीवाच्या उद्धाराच्या साठी जो सृष्टी व्यवस्थेचा नियम त्याला सूट देणे कर्मामध्ये ते त्याला मिळत नाही. मात्र अनुसरलेल्या पुरुषाला कर्म सवा भोगू नाही. कर्मार्जकत्वाप्रमाणे हे पूर्वीचे प्रारब्धा भोगे क्षय म्हटले ना, पाप पुण्यकर्माचे लेप लागलेले आहे, त्याप्रमाणे त्याला देवतेकडून प्रकर्षाने भोग भोगून घेतला जात नाही. तर दैव सवा भोगू, दैव म्हणजे इथे साधनदाता परमेश्वरी अवतार हा इथे अनुसरलेल्या जीवाचं दैव आहे. तो त्याचं दैव उजळणार आहे आता, म्हणून तो दैव आहे. त्याच्या सवा म्हणजे प्रमाणे तो जो नियम घालून दिलेला आहे त्याने सृष्टी व्यवस्थेत जीवाच्या उद्धाराच्या मार्गात दैव राहटीत, त्याप्रमाणे त्याला त्यात सूट मिळत असते. मग ती ऋणहिताच्या म्हणजे कर्ज बाजाराच्या दृष्टांताच्या प्रमाणे त्याची व्यवस्था लावून देण्यात असते की कोणाला इतकं कर्ज झालेलं असतं त्याच्यावर की त्यानं काही केल्या तरी ते फेडणं त्याला अशक्यप्राय गोष्ट असते, म्हणून तो राजाला शरण जात असतो. मग राजा त्याच्या कर्जाची व्यवस्था करतो. जे सावकार असतात ते येतात राजाजवळ, तो राजा म्हणतो तू पाठीशी ये, तुम्हाला शरणागत झालेला आहे. ते म्हणतात जी म्हणे यांना आमच्याकडून कर्ज घेतलेलं आहे ते ऋण आम्हाला तो फेडत नाही, ते हवं. मग ते सावकार आदी देशमुख त्यांना तो राजा, त्या राजाला तो ऋणाई कर्जबाजारी झालेला तो शरण गेल्यामुळे तो राजा त्याचा अभिमान घेतो आणि त्या सावकारा देशमुख आदिकांना सांगतो की अर्ध जे आहे ती मग माझ्या भांडारातून देतो तुम्हाला, अर्ध जे राहिलं हा एकदम तर काही देऊ शकणार नाही, हा खंगला बंगला, आता याच्याजवळ काही कवडी फुटकी राहिलेली नाही. आता जेव्हा जसं देईल तसं तुम्ही याच्याकडून ते घ्या निमूटपणे, तुम्ही जबरदस्ती करू नका. तसं अनुसरलेल्या पुरुषाला परमेश्वर प्रारब्ध कर्मामध्ये सूट देतात त्याच्या धर्माचरणे करून. मग त्याला तेही राहिलेले जे दुःख आहे ते एकाएकी प्रकर्षानं न भोगवले जातात, थोडे थोडे भोगवले जातात. मग आगंतुक कोणते अनारब्ध सुंके आहे सांगितलं मागे, तर ते काय आहे, ते काही जादू होते का, चमत्कार होतो का, ते काही परमेश्वर करतात का, नाही. काय आहे की प्रजा अतियदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. जेव्हा मनात वसलेल्या सर्व कामनांचा त्याग करून आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट होऊन जातो, तेव्हा काय होतं, कामनेचाच त्याग केल्या कारणामुळे जो आगंतुक उल्लेख आहे तो बंद पडला. मला कामनाच जर नाही, काही जीवेषणा अपेक्षाच नाही, पुत्रेषणा वित्तेषणा आदी इच्छाच नाही, तर आगंतुक अकस्मात विचार येणारच नाही माझ्या मनात, माझं मन शांत राहील. हे घेणं देणं नाही उद्याचं चालून मला. जेव्हा मला कामना असेल, इच्छा असेल, अपेक्षा असेल जीवन जगण्याची आणि जीवनात सुख भोग ऐश्वर्य मिळवून घेण्याची, तेव्हा माझ्या मनात उल्लेख विचार येत राहतील अनेक. म्हणजे याचा अर्थ आंतरिक दृष्ट्या अनुसरण घटित झालंय केव्हा जाणावं, जेव्हा तुमच्या मनामध्ये अकस्मात उल्लेख बंद पडतात, तुमचं आगंतुक खुंटतं, तेव्हा तुम्ही अनुसरलेले आहात असं समजावं. समजलं का? म्हणजे तुम्ही
मनात वसलेल्या सर्व कामनांचा त्याग करून आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट झालेले आहेत. आणि मग आता तुम्हाला जर नव्याने विचार करत नाही तुम्ही की असं व्हावं तसं व्हावं आपल्या जीवनामध्ये, काही का असे ना, तुमच्याच नाही तुमच्या संबंधीच्या दृष्टिकोनातून सगळं बंद पडेल. तर अनारब्ध जे तुमचे संकल्प दृढ झाले की मी हे करेलच, मला हे करायचंच आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करताय, तुमची ती महत्वाकांक्षा सुटून गेली, त्याविषयीचा आसक्ती मोह ते अनारब्ध सुंकून जातात. आणि त्यामुळे ते प्रारब्ध व्हावे अशी तुमची आसक्ती मोहाची भावदशा नसते. जे होईल ते होईल, प्रयत्न चाललेले आहे, जे होईल ते होईल. मग तरी तो कर्मराठीत आहे तेव्हा अजून प्रयत्न चाललेले आहे, पण दैवराठीत जाण्याच्या पात्रतेचा होतो आहे. कारण ते कर्म सोडत नाही तो. कर्म धर्म विधी विखोप परित्यजोनी परमेश्वरा शरण रिगावे, की त्याचं प्रयोजनच नाही ना. ज्ञानीबोधवंताला समजलं ना बोध झाल्यानंतर की हे कर्मही करण्याचं प्रयोजन नाहीये. तिथे कोण कोणाचा आहे, कोणासाठी काय करायचं आहे आपल्याला, स्वतःसाठी स्वतः आपण काही केलं नाही, अनंत सृष्ट्या गेल्या निदान या सृष्टीत तरी करावं. मी काय गरज काय पडली आहे मला या गोष्टीची, कोण आहे माझं इथे, काही नाही. ते पुढची गोष्ट आहे, प्रात्यक्षिक अनुसरणाची भूमिका. पण कर्मराठीत असताना निष्काम कर्मयोग साधनवंताला जी मनात वसलेल्या सर्व कामनांचा त्याग होऊन तो कर्तव्य बुद्धीने कर्म करत असतो, त्यावेळेलाही त्यागांतू खुंटतात. म्हणजे ते खुंटण्याचा प्रकार त्याचा तिथे ते विचार वरचेवर असतात, खोलवर नसतात, आसक्ती मोहाचे नसतात, फक्त प्रयोजनापुरते असतात. त्या विचारात तादात्म्य नसतो तो. आणि अनारब्ध जे आहे संकल्प सुद्धा की हे करायचं आहे ते करायचं आहे, कर्तव्य बुद्धीनं प्रयत्न चाललेले आहे, त्यामध्ये आसक्ती मोह नसते फळाची. त्याच्या तो अहंकार अभिमान शून्य होऊन कर्तव्य म्हणून करत राहतो. तशी पर्यायी जी भगवान श्रीकृष्णांना अभिप्रेत असलेली निष्काम कर्मयोगाची भूमिका आहे, अनुसरणाला पूर्व पर्याय किंवा संन्यासाचा आंतरिक दृष्टिकोन, तोही या वचनामध्ये अनुषंगिक रूपाने अंतर्निहित आहे. हे लक्षात घ्यावं. कारण एकाएकीच कोणी काही अनुसरू शकणार नाहीये लागलीच. त्याची पूर्व आत्मजागृती होऊन त्याने स्वतःच्या प्रयत्नाने ती निष्काम कर्मयोगाचरणेकडून संस्कारशीलता जोडली पाहिजे. तर त्याची आत्मिक योग्यता होते, ती जळणघळण होते आणि तो त्या मार्गावर प्रत्यक्ष पाऊल टाकण्याला मग योग्य होतो. मग अशा प्रकारे अनुसरलेल्या पुरुषाला दैव सवा भोगू, म्हणजे दैव जो साधनदाता परमेश्वरी अवतार त्याच्या सवलतीने त्याने दैवराठीमध्ये त्याला जी यथा अनुसरणोत्तर धर्माचरणे करून सूट देण्याची जी व्यवस्था लावलेली असते त्याप्रमाणे त्याला ते कर्माची फळे भोगवली जात असतात. परंतु मग सर्वच कर्म त्याला भोगावी लागतात काय? प्रारब्ध भोगे क्षयो म्हटलं म्हणून हे पाप पुण्यानुसार त्याला पापानुसार त्याला तिर्यंचत्व म्हणजे नरक गती होत असेल आणि पुण्यानुसार त्याला देवत्व म्हणजे स्वर्गगती होत असेल. म्हणजे यक्षिणीपासून तर आदिमायेपर्यंत जे काही अंतर्याग बैराग धर्माचरणेकडून जोडलेले कर्माचे लेप असतील त्यानुसार त्याला तिथे देवत्वाला जावं लागत असेल. म्हणून सांगतात की अनुसरल्यासी देवत्व तिर्यंचत्व होणे नाही. अनुसरलेल्या पुरुषाला त्या जीवाला अनुसरणोत्तर शाब्दज्ञानाचा आचार धर्म परिपालन करत असताना मग त्याला देवत्व आणि तिर्यंचत्व होणे नाही. सृष्टी त्रिविध आहे, देवत्व मनुष्यत्व तिर्यंचत्व, अध ऊर्ध्व आणि मध्य. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा अधो गच्छन्ति तामसाहा. सत्वगुणामध्ये अवस्थित असणारे देवी देवतांची उपासना करणारे त्यांचे युगधर्म विद्यामार्गातील बैर्याग अंतर्याग धर्माचरण करणारे ऊर्ध्वं गच्छन्ति ऊर्ध्वगतीला जातात, वर ते देवत्वाला जातात. देवत्व हा धर्म ही धारणा होते त्यांची, ते देव नाही होऊन जात ते जीव. देवत्व हे फळ मिळतं त्यांना. आणि अधो गच्छन्ति तामसाहा, कलियुगी हिंसा
अधर्म म्हणितला, हिंसा पाप, पापात नरक नरकाची यातना, मनुष्या खालोते सकर नरक पडे, अधोगच्छन्ति तामसा, तमोगुणाने रजतमोगुणाने आसक्त मोहित होऊन जे नीच कर्म आचरण करतात, अनिती भ्रष्टाचार कुकर्म, दुसऱ्याला पीडा देणे, घात करणे वगैरे, हे ते तिर्यंचत्वाला जातात. म्हणजे मनुष्या खालोते पशु पक्षी सरपटणारे प्राणी, किडा मुंगी माकोडा वृक्ष लता वेली गवत मातीच्या ढेकळामध्ये कोट्यावधी जीव आणि हा अवघा आकाश सूक्ष्म जीवजंतूंनी ठसाठस भरलेला आहे. त्या स्वर्गात यमपुरीमध्ये देशवळ नरक आहेत. तर हे जे तिर्यंचत्व आहे ते त्या अनुसरल्याला होणे नाही, म्हणजे प्राप्त होणे नाही, तो तिथे पोचवला जात नाही. परंतु ही गती जशी तशी अपरोक्ष ज्ञानात होते, कारण अपरोक्ष ज्ञान ते अव्यभिचारी ज्ञान आहे. शाब्द ज्ञान हे व्यभिचारी आहे आणि शिवाय प्रारब्धाचा पूर्ण भोग जोवर त्याचा भोगवला जात नाही तोवर थोडे थाकडे त्याला देवत्व तिर्यंचत्व काही ना काही असणार आहे. परंतु त्यातूनही लागलीच परमेश्वर त्याला काढून मनुष्यत्वात आणणार आहे आणि परत पुन्हा त्याचा जीवाचा उद्धार सुरू करणार आहे. काही एकाच जन्मात मोक्ष होतो. सन्निधानीचे भक्तही जे होते ते अजून 22 प्रेमी भक्त असून सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊनी जन्मविजल म्हटलं. प्रेमी भक्त असून मग ज्ञानीयाची काय गत अजून? जीवी अनंत जन्माची खते बैसली असे ती, कितीक त्याने दुःख केलं, कितीक त्याने पापराशी नाश केल्या, कितीक त्याला आनंद आला आणि पुण्यराशीचा नाश झाला, पाप पुण्याचा विनाश झाला. कारण पाप पुण्याच्या लेपांचा विनाश झाल्यावरच देवत्व तिर्यंचत्वाला जाणं होणार नाहीये, हे तितकंच सत्य आहे. काही तर लागलेले असतीलच. मग परमेश्वर मात्र त्याला परत फिरून तिथून काढतातच. तिर्यंचत्वात जरी गेला ना तिथून परत मनुष्यातच आणतात. जसं भक्ता नित्य संबंध म्हणितलं तर काही ना काही मध्ये तर ड्रॉप जातोच 12 वर्षाचा काळ. मग नित्य संबंध म्हटल्यानंतर तुम्ही असं समजू नका की बिलकुल अटॅचमेंट आहेच लागली तिथे. मग तसं मध्ये थोडंफार असे काही जुजबी असतं, काही विशेष नाही आणि ते कर्मनाशासाठीच असतं त्याचं आणि तिथून त्याला काढलं जातं. मग हे जे इतर आच्छादनीचा परदृश्य वरदृश्य आदी इतर अवतार जे क्रीडा करतात ना खालील योनीतील पशुपक्ष्यांना दान देण्याची, ते असेच अनुसरणाच्या प्रांती असलेले जीव आहे. त्यांना योग्य करायचं आहे, त्यांना मनुष्यत्वात आणायचं आहे आणि त्यांचा उद्धाराचा मार्ग खुला करायचा आहे. काय ही फार डीप प्रोसेस आहे अनुसरणाची. अनेक जन्म संसिद्धीस ततो याती पराम गतीम. अनेक जन्मातील समसम्यक प्रकारच्या ज्या सिद्धी आहे, आत्मिक योग्यता आहे, ज्ञान बोधाने जागृत राहून धर्माचरण करण्याची, परमेश्वराचे एकनिष्ठ अनन्य निष्काम भक्ती करण्याची, त्यानंतर तो योग्य होत होत ततो याती परामगती, त्यानंतर परमगतीला जातो. बोटी बोटी साठवलेली योग्यता त्याला कैवल्य दुर्गाप्रत पोहोचवत असते. म्हणजे हा एका जन्माचा खेळ नाहीये. कलियुग आहे तरी किती 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि तिच्यात ज्ञानबोध होतो केव्हा? उशिरा. तिच्यात किती आचार धर्म करतो, तिच्यात अर्ध आयुष्य उरलेलं झोपेत जातं, अर्ध जागृत, काही अनुसरत नाही तोपर्यंत. अनुसरणाची किती आचार धर्म करतो. अंजीवी अनंत जन्माची खते बैसली असे तिथे सहसा काही सेनीनं फिट्टी येथोनी भेटली अवांतोनी. किंचित दुःखे पाप राशीनं असे ती, आनंदे पुण्य राशीनं असे ती. कितीक दुःख होत आहे, कितीक आनंद होतोय, सर्व बळाबळ त्याच्यावर विचार आहे. कितीक धर्माचरण करतो आहे, किती कष्ट सहन करतो आहे, यावर ते सर्व काही कमी अधिक ज्याचं त्याचं व्यक्तिगत अवलंबित आहे. सर्वांचं सारखं नाही. कोणाचे कर्म 10% राहिले असतील अनुसरलेले आताचे, कोणाचे 90% राहिलेले असतील, कोणाचे 99% असतील, 1%च कर्मनाश झाला असेल अजून मोक्षाला पूरक असं जाण्यासाठी ज्ञानबोध होऊन अनुसरल्यानंतर. मग सगळ्यांना सगळंच काही लागू पडणार नाहीये. एकच नियम त्याला काही सरासरी नाही लागू पडणार आहे. औसत नियम जो असतो ना तो चुकीचा असतो, तो धरू नये. चीनमध्ये एक राजा होता, त्याने आपल्या राजदरबारामध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी पलंग तयार केला होता. आता पलंग तयार केला तर कसा? आता काही 6 फुटाचे, काही 3.5 फुटाचे, 4 फुटाचे. मग आता हा पलंग कसा काय करायचा बरं? कमी अधिक व्हायला नको, तो परफेक्ट व्हायला पाहिजे.
तोही बारीक विचार करणारा होता अतिशय. हे औसत नियम करणारे असतात नाही बुद्धिवादी, हे तर्क वितर्की, हे बारीक नियम करणारे असतात. हा मूर्खपणा करतात ते. नाही ते नियम नाही त्याला लावून देतात तत्वज्ञानामध्ये. अस्थिपरीचे अनेक नियम लावून दिलेले आहेत. काही घेणं देणं नाही कोणाशीच त्याचं. ज्याचा त्याचा अधिकार वेगवेगळा असतो, ज्याच्या अनुभवानुसार स्वधर्मानुसार त्यानं करायचं असतं. मग त्याने काय केलं, त्याने मधला मार्ग काढला. काही 3.5 फुटाचे, काही 6 फुटाचे आहे ना, मग आता 4.5 फुटाचा पलंग तयार केला. आणि मग आता जो 3.5 फुटाचा आला त्याला पैलवान लावले त्याला ताणायला. याला एवढं करूनच झोपवायचं. जे 6 फुटाचे त्याच्या तिथे कोतील लावले, पायच काटून टाकायचे त्याचे. म्हणजे होईल काय, आत्मघात होईल. सांगायचं तात्पर्य की औसत नियम, सरासरी नियम सर्वांसाठी सर्वच काही लागू पडत नाही. आणि तसा विचारही करू नये तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून. ज्याने त्याने आपापला स्वधर्म अधिकार आणि त्याच्यानुसार, आणि मागचे जे कर्मनाश कमी अधिक अजून राहिलेले आहे, सुरुवात कधी कोणाची झालेली आहे मोक्षमार्गाच्या वाटचालीवर, त्याच्यानुसार त्याचा होणार आहे ते पुढे चालून. पण या गतीने, या प्रोसेसनं त्याला जावं लागणार आहे हळूहळू. हे निश्चित आहे की देवत्व तिर्यंच्या तो होणे नाही म्हणजे अपरोक्ष ज्ञानामध्ये. मग आता त्याला पुढे चालून ही व्यवस्था अपरोक्ष ज्ञानात जशी तशी लागू पडते. हा ना. अव्यभिचारी ज्ञान बोलीजे, व्यभिचार नाही, भेदबदल नाही. आता परत पुन्हा त्याला जन्मालाच येणे नाही. देवत्व तिर्यंच्या तो काय मनुष्यातही येणे नाही. मात्र शाब्दज्ञानात जोवर त्याचं शाब्दचरित होत नाही, 35% पासिंग होत नाही, अपरोक्षाला योग्य होत नाही, तोवर त्याला मनुष्यत्वात यावंच लागतं परत परत. अनेक जन्म संसिद्धी स्ततो याती पराम गतिम. ज्याप्रमाणे मागे एका प्रेम संचरिती, प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे, आणि अशा प्रेमी भक्त राजाचं सकळही सन्निधानी चरितार्थ होत असतं. आणि मग त्याला, त्या भक्ताला श्रीमूर्तीवर साध्य साधन अशी प्रतीती अवधारते आणि प्राप्य प्रापक असा बोध दृढावतो की साध्य साधनाच्या आकाराने आकारलेला आहे, हे चरणवंत ब्रह्म आहे, अशी त्याची दृढतम प्रतीती असते. मग ही मागे प्रेमी भक्ताची प्रतीती सांगितली. आता ज्ञानी भक्ताची प्रतीती कशी असते श्रीमूर्तीवर, त्याविषयी सांगतात. ज्ञानी आसी श्रीमूर्तीवरी साधन प्रतीती प्रापकू बोधू. ज्ञानी आसी म्हणजे जो ज्ञानी बोधवंत अनुसरलेला, का अनुसरलेला नाहीये अजून, बोधवंत आहे, ज्ञानी आहे, तो अनुसरलेलाच पाहिजे असं काही नाहीये प्रतीतीसाठी. अनुसरण हे त्या श्रीमूर्तीचा अंगलक का दुरांतर सेवा दास्य आहे का सन्निधानामध्ये म्हणितलेलं करून त्याच्या आत्मकल्याणाच्या मार्गाला त्याने लागणं आहे. ज्ञानी असी बोधवंतासी श्रीमूर्तीवरी साधन प्रतीती प्रापकू बोधू. श्रीमूर्तीवरी साधनदाता परमेश्वरी अवताराने, श्री म्हणजे आदिशक्ती चैतन्य मायेची जी मायावेश मायापूर अंगीकार केलेली मूर्ती आहे, तीवर साधन प्रतीती, हा आपलं साधन आहे, साधन दाता आहे, याने मला हे ज्ञानबोध साधन दिलेलं आहे. आणि हा त्या अव्यक्तपर वस्तू एकू आती, जी अव्यक्तपर वस्तू एक आहे, जी सच्चिदानंद स्वरूप सर्वशक्तियुक्त परमेश्वर आहे, ते व्यक्तिमंत होय, ती व्यक्तिमंत झालेली आहे. ती तो निर्वयव निराकारू असे परिकृपावशे सावयव साकार झालेला आहे. आणि हा आपलं साधन आहे, आपलं साध्य नाहीये, मला याला प्राप्त करून घ्यायचं नाहीये, मात्र याच्या द्वारा मला साध्याला पोहोचायचं आहे, हा मला त्याचं साध्य प्राप्त करून देणारा आहे. तर प्रापकू बोधू, प्रापकू म्हणजे प्राप्य करून देणारा, हा माझा प्राप्य नाही, हा मला त्याच्यात मूळ आनंदमय अव्यक्तपर वस्तू एकवती कैवल्य स्वरूपाचा मोक्ष प्रदान करणारा आहे, असा प्रापक बोध. म्हणजे इथे प्रेमीयापेक्षा ज्ञानीयाची प्रतीती जी सांगितली आहे ती द्विविध सांगितलेली आहे. प्रेमीयाची एकविध प्रतीती म्हटली. प्रेमियाला साधन साध्य प्रतीती आहे, याला फक्त साधन प्रतीती आहे. प्रेमियाला
प्राप्य प्रापक प्रतीती आहे, याला फक्त प्रापक प्रतीती आहे, हा भेद लक्षात घ्या. आणि हा कशामुळे येतो, निर्माण होतो, हा ज्ञान आणि प्रेम या दोन साधनांमुळे होतो. ज्ञान साधनाने हा नित्य वस्तू विवेक करून आत्मजागृत होतो, होशमध्ये येतो, सतर्क राहतो आणि तो विचार विवेक करून हा निर्णय लावतो. असा प्रेम साधनामुळे त्याची विचार करण्याची क्षमता बंद पडते आणि त्याचा भाव हृदयामध्ये अंतःकरण त्याचं गहिवर विव्हळ होतं. ईश्वरी अवतारावर इतकं तो जडलेपणानं अनुरक्त होऊन जातो की त्याला विचार करण्याला दुसंत नसते की हाच माझं सर्वस्व आहे. सगळं देह भान विसरून जातं, त्याला सगळं दूरचं. आणि म्हणून त्याला तशी भावदशा प्रकटते की हाच माझा सर्वस्व आहे. साध्य साधन प्राप्य प्रापक, मात्र त्याचं सुद्धा साध्य काही तो साधन असलेला साधनदाता ईश्वरी अवतार नसतो. त्याचं सुद्धा प्राप्य काही तो प्रापक प्राप्त करून येणारा साधनदाता ईश्वरी अवतार नसतो. त्याच्यासाठीही तो साधनच असतो आणि प्रापकच असतो, ज्ञानियासारखंच असतो. पण त्याची भावदशा इतकी आहे की त्याला ते साध्य ते प्राप्य काही वेगळं आहे, हे काही वेगळं आहे याचं भानच नसतं, याचा कलच नसतो. जसं जे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी, ज्ञानी अर्थार्थी, नित्यपदाकांक्षी अर्थार्थी आणि ज्ञानी श्रद्धया परमास्तिका, परमास्तेने श्रद्धापूर्वक भजत राहतो. त्या साध्याविषयी त्याला भाव वाटत नाही की साध्य मिळावं, तो फक्त माझं परमेश्वरी अवतार तोची व्हावा, तोची भेटावा, ही त्या ज्ञानी पुरुषाला भावदशा असते. तशी प्रेमयाची वास्तवात असते. आणि ज्ञानाच्या पूर्वावस्थेत अर्थार्थी नित्यपदाची आकांक्षा जी आहे ती विविध प्रतीती ठेवणारी असते. पण तीच ज्ञानियाची उत्तर अवस्थेमध्ये दृढ अवस्था, जसं प्रेम बोलीजे, भक्ती बोलीजे, तर ज्ञान बोलीजे आणि प्रेम बोलीजे. ज्ञानाची पूर्वावस्था सुद्धा तुमच्या स्वप्रयत्नाने देवता स्मरणे करून प्रेम बोलीजे. विकार विकल्प शून्य स्वभाव मात्र निरालंबी होऊन तुम्ही देवाला अंतर्गाम्य करण्यासाठी मनन चिंतन निधी व्यसन आठवण कीर्तन पूर्वक त्याचं भजन पूजन करतात, तेव्हा प्रेम करतात. प्रेम त्यामुळे तुम्हाला असं होतं की तेषाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, त्या माझ्या चारी प्रकारच्या भक्तांमध्ये निरंतर माझ्या एक भक्तीमध्ये अनुरक्त असलेला मला विशेष वाटतो. उदारा सर्व एवेते ज्ञानीत्वात्मेव मे मतम, हे सर्व उदार आहे, अर्थ जिज्ञासू अर्थार्थी. पण ज्ञानी तर माझा आत्माच आहे असं माझं मत आहे. ज्ञानीच जेव्हा प्रेमी भावदशा धारण करतो ना, त्याची उत्तरावस्था ईश्वरी जळण्याची लागते ना, त्यावेळेला त्याला सुद्धा प्रेमियाप्रमाणेच अनुभूती येऊ लागते. पण याची स्वप्रयत्नाने त्याची सहज स्वाभाविक आहे प्रेमामुळे, हे लक्षात घ्यावं. आता या ज्ञानी अनुसरलेल्या पुरुषाला साधनदाता परमेश्वरी अवतारावर केवळ साधन प्रतीती, फक्त साधन प्रतीती असते का, म्हणून सांगतात की कैवल्यदाता हा मोक्षदाता हा ऐसी ज्ञानियासी प्रतीती. जशी प्रेमियाला साध्य साधना कार्य आकारले कर चरणवंत ब्रह्म हे, तशी आता याला त्या दुसऱ्या वचनात हे सांगताय की कैवल्यदाता हा आपल्या कैवल्य पदाचं दान देणारा आहे. केवळाचा आत्यंतिक भाव ते कैवल्य बोलीजे. ईश्वर माया संयुक्तिक केवळ, जसा जीव अनादि विद्यायुक्त केवळ, आणि जीव अनादि विद्या विरहित झाला म्हणजे कैवल्य होतो, आणि ईश्वर माया विरहित कैवल्य. तर माया विरहित असं जे कैवल्य स्वरूप आहे स्वतंत्र, त्या स्वरूपाची प्राप्ती करून देणारा हा आहे. एकू जीव कैवल्य एकू पर कैवल्य, जीव कैवल्य ते पर कैवल्य रमे, पर कैवल्य ते स्वस्वरूपी रमे. तर त्या पर कैवल्याची प्राप्ती करून देणारा हा दाता, साधन दाता आहे. त्यासाठी हे साधन आहे माझं. हे साधन तर आहेच मागच्या, आता साधन दाता आहे.
आणि साध्याचाही दाता आहे. कैवल्य हे साध्य आहे आणि त्या साध्याचा दाता होण्यासाठी हाच साधन दाता आहे आणि हाच माझं साधन आहे. यालाच अनुसरल्यानंतर, यालाच अधीन होऊन याच्या आज्ञाचं पालन केल्यानंतर, यालाच बजल्या पूजल्यानंतर मला कैवल्याची प्राप्ती होणार आहे. कैवल्यदाता हा, मोक्षदाता हा संसार निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपी असणे, आनंदमय परमेश्वराच्या स्वरूपामध्ये पावन होणे, हा मोक्ष म्हणजे मुक्ती, फ्रीडम, त्याचा दाता म्हणजे दातृत्व करणारा आहे. म्हणजे मूळ अनादि विद्या सकळ बंध छेदून संलग्न आद्यमळ अन्यथा ज्ञान जीवत्व विश्वादी यक्षिणीपर्यंत देवतांचे सकळ मळ, त्यावर सृष्ट्यांतरात लागलेले अनंत युग जन्मांतरातील कर्माचे लेप, सर्व छेद करणारा, त्यापासून विनिर्मुक्त करणारा, आत्यंतिक संस्कृती छेद करणारा, तळीतील आणीतल्या वरील पळे उतरंडी गडबडीने तो मग आपल्या कृपा शक्ती करून अनादि विद्येचा छेद करून तो आपल्या आनंदमय कैवल्य पदाला पोहोचवणार आहे आणि तिथे तो आपल्याला नेऊन मुक्त करणारा आहे. असा मोक्षदाता हा ऐसी ज्ञानी अशी प्रतीती, अशी ज्ञानी बोधवंत पुरुषाला अत्यंत दृढतम प्रतीती असते. प्रत म्हणजे त्या सादृश्य, कशा सादृश्य, कैवल्यदाता हा मोक्षदाता हे शब्द आहे, ही व्याख्या आहे. त्याच्या मागचा जो अभिप्रेत भाव आणि अनुभव त्याला वास्तवात असतो, त्याचा जगण्याचा दृष्टिकोन असतो मुळात ती धारणा त्याची परिपक्व असते, त्याला म्हटलेलं आहे प्रतीती.